न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। बाजारपेठेतील रस्त्याचं काम सुरू असताना बॅरिकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेक्स उलटा लावण्यात आला होता। त्यावरून बुधवारी रात्री काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटना समोर येताच तात्काळ तो फ्लेक्स हटवण्यात आला। मात्र यावरून काँग्रेसनं आक्रमक होत फ्लेक्स लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। प्रभू श्रीरामांचा अवमान काँग्रेस कदापि खपवून घेणार नसल्याचं शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटलं आहे। काळे पुढे म्हणाले की ते फ्लेक्सवर देशाचे पंतप्रधान, भाजपचे खासदारकीचे उमेदवार यांच्यासह भाजप नेत्यांचे देखील फोटो आहेत। तो फ्लेक्स भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लावला होता। मुळात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना आधीच तो फ्लेक्स भाजपनं काढून घेणं आवश्यक होतं, मात्र तसं झालं नाही। त्यातच त्या ठिकाणी काम करणाऱ्या रस्त्यांच्या ठेकेदारानं देखील चुकीचे कृत्य केलं आहे। प्रभू श्रीराम हे तमाम हिंदूंसाठी आस्थेचा विषय आहे। अशा पद्धतीने जर त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणार असेल तर काँग्रेस ती कदापि खपवून घेणार नाही, असंही यावेळी म्हटलंय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।